श्री ज्ञानदेव राम गोपाल कृष्ण भगवान की जय। कृष्ण प्रिया रुक्मिणी माता की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। भास्कर महाराज की जय। गौरीशंकर महाराज की जय। वासुदेव जी महाराज की जय। बजरंग बली की जय। ओम सजयति सिंदूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरन् वासरमणिरेव तमसां राशिनाशयति विघ्नानाम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ज्ञानेशो भगवान् विष्णुर्निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनिदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं गौरीशंकरं दयामूर्तिं भास्करं वन्दे पुनः पुनः। वासनात् वासुदेवस्य वासितं भुवनत्रयं सर्वभूतनिवासोऽसि वासुदेव नमोस्तुते। पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सद्गुरु श्री गोपाल कृष्ण भगवान कौंडण्यपूर निवासी जगज्जननी जगन्माता विदर्भ कन्या सेवक देवी ज्ञान्यांच्या राजयोग्यांची माऊली असणारे ज्ञानावर जगद्गुरु तुकोबार आहेत। त्याचप्रमाणे तळचे बालयोगेश शेगाव निवासी योगी सम्राट संत सम्राट विधेयी सम्राट गजानन महाराज त्यानंतर प्राणप्रिय शिष्य श्री संत भास्कर महाराज गौरीशंकर महाराज तथा वारकरी कीर्तिभूषण वारकरी रत्न संत श्री वासुदेवजी महाराज आदी करून साधू संतांना नमस्कार करून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून गत अनेक दिवसापासून मला श्रवण करणारा माझ्यावर नितांत प्रेम करणारा श्रोतृवर्ग या सर्वांना नमस्कार करून श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाचा आपण जे काही चिंतन करतो आहोत त्यातील मुख्य जोडीचा विचार आपण करतो, अर्थात वक्त्या श्रोत्याच्या। श्रीमद भागवताच्या मुख्य जोडीचा जर विचार केला तर ती मुख्य जोडी फक्त आणि फक्त भगवान सुखदेव आणि राजा परीक्षित हीच आहे। कारण एरवी भागवताच्या कथेमध्ये जेव्हा आपण बारकाईने चिंतन करू त्यावेळेला लक्षात येईल अशा अनेक वक्त्या श्रोत्याच्या जोड्या आहेत, परंतु त्यातील बहुतांश वक्ते श्रोते एका विशिष्ट हेतूने कथा करतायत व ते प्रासंगिक आहेत। भगवान विष्णू मुख्य वक्ते आहेत जे ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवताचा उपदेश करतात, पण भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवताचा उपदेश केल्यानंतर ते निद्रिस्त आहेत, विश्रांती घेत आहेत। ब्रह्मदेवाने कथा श्रवण केली, ब्रह्मदेवाने कथा श्रवण करून ब्रह्मदेव सृष्टी कार्यामध्ये निमग्न झाले। विश्वसृजन योग्यता आली तेने विश्वसृजनाची योग्यताच प्राप्त झाली, विश्वसृजनामध्ये ते मग्न झाले। त्याच ब्रह्मदेवानी नारद सांगितले, नारद हे प्रचारक आहेत, ते प्रचारामध्ये कोणती त्रिभुवनी गमन नारदा हाती ना सदा मुखी नाम। नारदानी ती कथा भगवान वेदव्यासांना सांगितली, ती प्रचारामध्ये गुंतलेत। भगवान वेदव्यास समाधी लावतात आणि समाधी लावून, कारण भगवान वेदव्यास हे कलाकार आहेत,
त्यांनी ती कथा शब्दबद्ध केली, कारण ते लोकसंग्रही आहे, ते लोकसंग्रहामध्ये जुळले, त्यांना लोकसंग्रह करायचा आहे. तीच कथा त्यांनी भगवान शुकदेवांना सांगितली. शुकदेवानी ती कथा आत्मसात केली, पचवली. भगवान श्री ज्ञानोबराय अर्जुनाच्या संदर्भामध्ये फार सुंदर एक वाक्य वापरतात. श्रीकृष्ण उक्ती सागरा हा अगस्तीची परी दुसरा, गोट भरो पाही एकसरा आघवेयांचा. श्रीकृष्ण मुक्तीच्या सागराला एका आचमनामध्ये प्राशन करू पाहणारा किंवा करणारा अर्जुनाप्रती अगस्ती आहे. उपमा सापडली नाही म्हणून अगस्तीची दिली. अगस्तीने तरी तो मुखाने प्राशन केला आणि पुन्हा सोडला, परंतु अर्जुनाने मात्र गीतारूपी समुद्र पचवला पूर्णांशाने. आणि त्याच परंपरेत जन्माला आलेला राजा परीक्षिती हा श्रोता आहे. भगवान शुकदेवानी भगवान वेदव्यासांकडून ते तत्वज्ञान ग्रहण केलं, त्याचं चिंतन केलं, त्याचं मनन केलं. परंतु याचं मनन केल्यानंतर याचं सार्वजनिकरण झालं पाहिजे, हा एक उदात्त हेतू, भगवत गुणानुवाद हाच हेतू. त्या दिवशी ओळी म्हणून गेलो. एरवी विषय जनोनी जन्मले जे शुकाधिक दादुले, विषयोची वाणिता झाले भाट येण्याचे. एरवी विषयाला जिंकून जन्माला आलेले भगवान शुकदेव याच्या विषयाचं वर्णन करण्याकरता याची भाट होतं. केवळ भगवत गुणानुवाद, भगवत चर्चा हाच विषय राजा भगवान शुकदेवांचा आहे. याच्या व्यतिरिक्त सुतजीप्रमाणे त्यांना काही मिळकतीची अपेक्षा नाही. श्रीमद भागवताची कथा काही त्यांच्या उदरनिर्वाहाचा व्यवसाय नाहीये. नारदाप्रमाणे ते काही प्रचारकही नाहीये. केवळ आत्मानंद प्राप्त करायचा आहे, केवळ भगवत चर्चा करायची, आणि श्रोता सुद्धा त्याच लायकीचा आहे, त्याच योग्यतेचा आहे, त्याच पात्रतेचा आहे. मला केवळ दिग्दर्शनादाखल राजा परीक्षितीचे काही वाक्य तुमच्या समोर ठेवले पाहिजे. राजा परीक्षिती ज्यावेळा भगवान शुकदेवाच्या चरणावर नतमस्तक होतो, त्यावेळा राजा परीक्षिती भगवान शुकदेवांना स्पष्ट सांगतो, महाराज मी आज सर्वसंगाचा त्याग करून या ठिकाणी आलेलो आहे. कशा करता आलो? मला मृत्यूची भीती नाही आणि मोक्षाची इच्छा नाही. वाक्य पुन्हा सांगतोय मी, जबाबदारीने बोलतोय. मृत्यूची भीती नाही, आम्ही क्षत्रिय आहोत, आम्ही मरणाला भीत नाही. आणि मोक्षाची इच्छा नाही. ही इच्छा कशाची आहे? श्रवण इच्छा. एकच इच्छा आहे. मी माझ्या आईच्या उदरामध्ये असताना ज्या परमात्म्याने माझं रक्षण केलं, त्या परमात्म्याचं जीवन चरित्र 60 वर्ष वय झालं माझं आज. 60 वर्षामध्ये ऐकण्याचा योग आला नाही. केवळ श्रवण इच्छा आहे. मला कळतंय 7व्या दिवशी माझा मृत्यू आहे. या 7 दिवसाचं सार्थक करायचं आहे. श्रोता श्रवण करण्याकरता आलेला असावा, सौदा करण्याकरता नाही. श्रवण करणे हा त्या श्रोत्याचा मूळ उद्देश असावा. आत्मोद्धार, आत्मलाभ हा त्याचा उद्देश असावा. नाही तर बहुतांश ठिकाणी श्रोते श्रवण करण्याकरता नाही, सौदा करण्याकरता येत असतात. आणि मला केवळ दिग्दर्शनादाखल सांगितलं पाहिजे. स्वकार्य कुशला सुरहा, भागवत महात्म्यामध्ये श्लोक आलेला आहे. भगवान शुकदेव राजा परीक्षितीला ज्यावेळा भागवतामृत देणार होते, त्यावेळा स्वतःचं कार्य साधण्यामध्ये कुशल असणारे सूर नामदेव हातामध्ये अमृताचा कलश घेऊन आले. भगवान शुकदेवाच्या चरणावर नतमस्तक होतात आणि भगवान शुकदेवांना सांगतात, महाराज आम्ही तुमच्याकडे आलेलो. कशा करता? कोणी बोलवलं तुम्हाला? साईला आम्हाला कळलेलं आहे राजा परीक्षिती
शाप दग्ध आहे, त्याला 7व्या दिवशी तक्ष नावाचा सर्प दंश करणार आहे. आणि म्हणून आम्ही दुर्मिळ असणार, दुर्लभ असणार एक अमृत, ज्याचं महात्म्य आहे यश पीत मृत्यूग्रस्तो मरो भवे, ज्याचं प्राशन केलं असताना प्राशन करणारा अमर होतो. का मृत ही जीवितला आहे अमृत सिद्धी. ज्ञानोबर आहे बोलले ते अमृत. अनिका सारिका बहुवसू जैसा न जोडे पैसू, का अमृताचा लेशू दैव गुणी. बाकीचे दगड ज्या पद्धतीने सापडतात त्या पद्धतीने परीच सापडत नाही. अमृताचा लेश कशात म्हणतात? लेश. लेश हा शब्द ज्ञानोबाऱ्यांचा खूप आवडता दिसतोय. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये सुद्धा तेच वापरतात. हे असो येत ऐसे भोग इंद्र सुखा सरिषे, भोगिता जव असे पुण्य लेशू. यज्ञादी कर्म करून स्वर्गामध्ये गेलेले माणसं त्या ठिकाणचे स्वर्गातले जे भोग भोगत असतात किती. इंद्र सुखासरिषे पण कोटपर्यंत, भोगिता जवशे पुण्य लेशू, पुण्याचा लेश. कसं मराठी भाषेमध्ये हा शब्द वापरला जातो. अर्थ किती लोकांना माहिती आहे? एखाद्या वेळेला एखाद्या अघटित घटनेची चर्चा चाललेली असते, त्याच्यात कोणातरी क्ष व्यक्तीचं नाव घातलं जातं आणि तो प्रामाणिकपणे गयावया करून सांगतो, कोणी काही म्हणून, पण माझा त्या घटनेत मात्र लेश मात्र संबंध नाही, माझा लेशही नाही त्याच्यात. लेश म्हणतात नेमकं कशाला? त्या पद्धतीने एखाद्या पेल्यामध्ये पाणी घेतलं तुम्ही आणि ते उलटलंय, पाणी राहतं का त्याच्यात? नाही. परंतु त्याच पेल्यामध्ये जर तुम्ही तेल टाकलं आणि ते तेल पुन्हा असं उलंडून टाकलं, कशात तरी टाकून दिलं आणि तो ग्लास तासन तास जरी असा उलटा ठेवला तरी त्याच्यातलं पूर्ण तेल निघतं का? नाही नाही. काय राहतं शिल्लक? त्याच्यातून बोट फिरवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल त्याचा चिकटपणा शिल्लक राहतो आणि त्या चिकटपणाला लेश म्हणतात. तो लेश आहे. ज्ञानवंत अमृताचा लेशू दैव गुणी, अशा पद्धतीचं ते अमृत आम्ही घेऊन आलेलो. ठीक आहे, अमृत दान करण्याच्या उद्देशाने आणलं असतं तर ठीक होतं. दान करण्याच्या उद्देशाने आले ते. भगवान शुकदेवाला माहित आहे काही लोकांच्या नम्रतेमध्ये घात असतो. अति लीनता धूर्त लक्षण. अति लीनता हे धूर्तपणाचं लक्षण मानलं जातं. राम राम, जय हरी, नमस्कार. ठीक आहे ना इतका हात जोडून, पण कमरे इतकं वाकून कधी नमस्कार केला जातो? आचारसंहिता लागल्यानंतर. त्यात काय विशेष आहे? दिल्ली पासूनचे गल्लीपर्यंत जोगवा मागत फिरत असतात. आईचा जोगवा 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 मागे न फिरत असतात गल्ली बोळातून. कमरेपेक्षा जास्त वागत असतात. का? उद्देश आहे. आता कुठं गेले? आता कोरोनाची साथ आहे, कोणीच हात जोडणारा दिसत नाही. असो, माझा तो प्रस्ताव विषय नाही, पण मी लीनता सांगतोय. हे धूर्तपणाचं लक्षण आहे. काहींच्या लीनतेमध्ये घात असतो. विंचवाची नागी जोपर्यंत वर आहे ना तोपर्यंत घाबरण्याचं कारण. त्यांनी नागी जर आपल्या पायावर टाकली ना, समजायचं 24 तासाचं पॉवरफुल इंजेक्शन. सापाला कितीही फुसकारा टाकू द्यात, किती मोठा फन करू द्यात, घाबरण्याचं काहीच कारण नाही. त्या सापाने जर दर्शन घेतलं ना आपलं, समजायचं आपली पुण्यतिथी पुढच्या वर्षीच्या पंचांगात छापून येते. मांजर जोपर्यंत चालती फिरते नाही तोपर्यंत घाबरण्याचं काही कारण नाही. उदाहरण, मांजर घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसले, डोळे मिटकलेत तिने, की समजायचं घरातले उंदीर संपलेत. बगळा जोपर्यंत चालता फिरताय ना तोपर्यंत चिंता नाही, पण बगळ्याने एकदा डोहात गेला, त्याने एक पाय खाली ठेवून एक पाय वर घेतला आणि डोळे बंद केले, डोहातल्या मासोळ्या संपल्या म्हणून समजायच्या. काही लोकांच्या नम्रतेत, काही लोकांच्या मौनात, काही लोकांच्या शांततेत घात असतो. शुकाचार्याने ओळखलं. कशा करता आला? अमृत देण्याच्या उद्देशाने आला असाल तर ठीक आहे, पण तुम्ही देण्याच्या उद्देशाने कशा करता आला? चले काय नाही महाराज, तुम्ही
राजा परीक्षितीला जे भागवतामृत देणार आहात ते आम्हाला द्या, आम्ही अमृत देतो. भगवान शुकदेवानी फार मोठा उपास केला त्यांचा. क्वक कथा क्वक सदा लोके क्वक वाच क्वक मनीर महान. कुठं कथा, कुठं अमृत सुधा, म्हणजे कुठं चमकणार मी आणि कुठे हिरा. हिराही चमकत असतो आणि मनीही चमकत असतो. म्हणून हिरा आणि मनी काही समान आहेत का? याचा विनिमय होत असतो का? हिरा ठेविता ऐरणी वाचे, मारिता घनी तोची मोल पावे खरा, करणीचा होयचो. जगद्गुरु तुकोबाराय खऱ्या हिऱ्याची पारख सांगतात. ऐरणीवर हिरा ठेवायचा, वरून घनाचा मार द्यायचा. घनाचा मार बसल्याबरोबर फुटतो, तो नकली. आणि घनाचा मार खाल्ल्यानंतर ऐरणीत घुसतो, तो. विषय अपूर्ण राहू नये म्हणून पूर्ण करतो. ही खऱ्या हिऱ्याची पारख आहे. तो ऐरणीत घुसतो. मग ऐरणीतला काळा कसा आहे? काढायचा कसा? नखानी, चिमट्यानी नाही. खरे जवाहीर आहेत जगद्गुरु. जगद्गुरु म्हणतात इतक्या ऐरणीमध्ये फसलेला तो हिरा काढण्याकरता एकच सोपी युक्ती असते. हिरा हिरकणी आणि काळी आतोनी ऐरणी. त्या ऐरणीत फसलेल्या हिऱ्याला हिरकणी दाखवल्या जाते. हिरकणी म्हणजे कोण? हिऱ्याची मिसेस. नुसती दाखवली आपोआप निघतो. मला आश्चर्य वाटत होत, कसं काय शक्य आहे? ऐरणीमध्ये एवढा पक्का बसलेला हिरा नुसती हिरकणी दाखवल्याबरोबर कसं काय निघत असेल, कसं काय निघत असेल? मी काही जवाहिऱ्याकडे गेलो नाहीत अजून ती प्रक्रिया पाहण्याकरता, मी ऐकूनच आहे. विश्वास बसल्यामुळे बरेचदा असं लक्षात येतं की एखाद्या कुटुंब व्यवस्थेच्या ऐरणीमध्ये एका हिरा एक दोन नव्हे तब्बल 25 वर्षपर्यंत घट्ट बसलेला असतो. 25 वर्ष, 27 वर्ष, 30 वर्ष अगदी घट्ट बसलेला असतो. पण एकदा का अक्षत पडली रे डोक्यावर, हिरकणी आली रे आली, की हिरकणी येता बरोबर हिरा ऐरणीतून बाहेर 10x10ची खोली निरा बाजू. विनोद वजा करा. पारख आहे, चमकतो म्हणजे हिराने. असे बरेच हिरे सध्या मार्केटमध्ये चमकत आहे. किंवा मित्र असं म्हणेल की असलपेक्षा नक्कल जास्त चमकते. मग काय त्याचा विनिमय होत असतो का? विनिमयाकरता योग्य लागेल. कुठंच सुद्धा म्हणजे अमृत. मी त्या दिवशी बोललोय ते गोळी म्हणून गेलोय. जे काळकुटाचे सहोदर, जे मृत्यू वेणे प्याले अमर, ती देहाचे पुरंदर 14 जाती. जे काळकुटाचं सक्क भाऊ आहे. मृत्यूच्या भीतीने अमर लोकांनी त्याचं प्राशन केलं, पण जे प्राशन करतात ना ते ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 जण मरतात. 14 जणांच्या ताट्या उचलल्या जातात. असं ते अमृत आहे. भगवान शुकदेवानी इंद्राने आणलेलं अमृत नाकारलं, अपमान केला इंद्राचा. का? भागवतामृत का नाही दिलं? काय संकोचित झाले भगवान शुकदेव? भागवतामृत न देण्याच्या मागचं एकच कारण आहे, तो श्रवणार्थी श्रोता म्हणून आला असता तर त्याला भागवत दिल्या गेलं असतं, भागवतामृत दिल्या गेलं असतं. तो श्रोता म्हणून आला नव्हता, करण्याकरता आला. भागवताच्या अमृताचा अधिकारी श्रोता आहे, सौदा करणारा नाही. सौदा करणारा नाही भेटत. कथेत बसणं वेगळं आणि कथा आपल्यात बसणं वेगळं. खूप मोठं अंतर आहे. बरेचदा लोक चर्चा करतात, का भागवत ऐकलं का तुम्ही? पण हो तेच ना जे शुकाचार्याने परीक्षितला सांगितलं. तर हो तेच तेच. इथंच खूप मोठा गोंधळ आहे. आमच्यासारखे भागवतकार सांगत असतात भगवान शुकदेव राजा परीक्षितीला सांगतात. इथं श्रोते झटझट करून मोकळे होतात. त्यांना असं वाटतं त्याला सांगितलं, आपल्याला काहीतरी वेळ होता म्हणून आपण बसलो. मला सांगितलं पाहिजे भागवताचा फायदा, भागवताचा आनंद घ्यायचा असेल तर ऐकणाऱ्या श्रोत्या परीक्षितीच्या भूमिकेत यायला पाहिजे. परीक्षितीची भूमिका अत्यंत महत्वाची.
ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या अध्यायात भगवान श्री ज्ञानोबा फार सुंदर लिहितात. अहो अर्जुनाची पांती जे परिसनया योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याची असती. अर्जुनाची पंगत म्हणजे काही पंक्ती पठाणाची पंगत नाहीये, मी आताच बोलून गेलो. श्रीकृष्ण मुक्ती सागरा हा अगस्तीची परी दुसरा घोड भरोप आहे एक सरा अगव्यांचा, ही अर्जुनाची पंगत आहे. त्याच्यातला एकही शब्द इकडे तिकडे न जाऊ देता संपूर्ण ग्रहण करण्याची क्षमता ज्याच्यात असेल त्याला एकीचा जो असेल तो या ग्रंथाचा अधिकारी, तो श्रवणार्थी. त्याने अवदान द्यावं. मग कधी कधी असं होतं परीक्षितीच्या भूमिकेत असतील द्यावं आणि बाकीच्यानी जमेल ते करावं, असं नाही चालणार. परिप्रौढो न बोलोजी तुम्हा सर्वज्ञाच्या समाजी, द्यावी अवधान ही माझी विनवनी सलगीची. द्यावे अवधान. ज्ञानोबा अवधानच मागतात, तरी अवधान एकले दिजे किंवा एक वेळे दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. अवधान महत्वाचं आहे. एक वाक्य बोले, अवधान पूर्वक श्रीमद भागवताची कथा श्रवण कराल ते श्रीमद भागवताची कथा तुमच्या उद्धाराची जबाबदारी घेते, निश्चित घेते. पण परीक्षितीच्या भूमिकेत येऊन कथा श्रवण केल्या गेली पाहिजे. लोक म्हणतात महाराज कलियुग आहे आता हा, मग परीक्षिती काय सत्ययुगातला होता, याच्या जन्मापासून लागला. कलियुग आहे नाही. श्रवणाकरता योग्यता पाहिजे, ती योग्यता राजा परीक्षितीप्रमाणे असली पाहिजे. पण कथेत बसणं वेगळं आणि कथा आपल्यात बसणं वेगळं. बहुतांश ठिकाणी असं दिसून येते, मी माफी मागून बोलेन, कथा आराकडे पाहून कथा श्रवण करण्याकरता मंडपात जे बसतात ना ते कथेत बसलेले असतात. कथा त्यांच्यात कधीच बसत नाही. कथा श्रोत्यात बसावी असं जर वाटत असेल तर श्रोत्यांनी कथाकाराकडे पाहू नये, कथेकडे पाहावं. कथेकडे पाहून जे कथा श्रवण करतात त्यांच्यामध्ये कथा बसते आणि कथाकाराकडे पाहून जे कथेत बसतात त्यांच्यात कथा नाही बसत, ते कथेत बसलेले असतात. त्याचं कारणही तितकंच महत्वाचं आहे. अलीकडच्या काळामध्ये कथेपेक्षा कथाकाराकडे जास्त पाहिल्या जातात, कारण कथाकाराची फार मोठी प्रगती झाली. शुकाचार्य किंवा शुकाचार्याची ही गादी आहे, हे बहुतांश ठिकाणी कथाकार विसरतात. त्यांना व्यासपीठावर येण्याच्या अगोदर निदान 2-1 तास तरी वेशभूषा केशभूषा करण्याकरता लागतात. त्यांची ती वेशभूषा, त्यांची केशभूषा. अहो या ठिकाणचा वक्ता दिगंबर होतात, नका राहू दिगंबर. अंग झाकणे एवढं वस्त्र असावं, एखादं दुपट असावं, एखादी शाल असावी, ठीक आहे. पण त्याला नक्की माहित आहे श्रवण करण्याकरता येणारा श्रोता कथेकडे पाहत नाही, कथाकाराकडे पाहतो, मग कथाकार नकून येतो. मी माफी मागून अधिक एक अलीकडच्या काळातले कथाकार हे कथाकार राहिलेच नाही, कलाकार झालेले आहेत किंवा कलाकारच कथाकार झालेले आहेत. आणि त्याची पंचायत अशी झाली, कलाकार जेवढा कथाकार होतो त्यावेळा तो कथा सांगू शकत नाही, त्यावेळा तो अभिनय करत असतो. अभिनयातून सांगितल्या गेलेली कथा आणि अनुभवातून सांगितली गेलेली कथा याच्यात खूप मोठा फरक आहे. केवळ अभिनय. आता तो सदृश्य कथा आल्या, तो सदृश्य मला कमाल वाटते. वक्त्याने व्यासपीठावर बसल्यानंतर त्याला कुठल्याही पद्धतीचा विक्षेप सहन होऊ नये. कथेची एकाग्रता अत्यंत महत्वाची आहे. त्या श्रोत्याची तंद्री, त्या कथेकडे त्याचं लक्ष केंद्रित करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याला सदृश्य दाखवलं जातं. जगद्गुरु तुकोबाराय
गाथेमध्ये बोलून गेले. मोल देवनिया साठवावे दोष, नटाचे ते वेश पावनिया. पैसा देतात लोक आणि पैसा देऊन दोष साठव, नटाचे ते वेश पावनिया. वेगळे वेगळे वेशभूषा केशभूषा करतात, त्यांचे अंगढंग बरोबर आहे. फार सुंदर बोलले तरी. हरिदासा मुखे हरिकथा कीर्तन आणि तेथे पुण्या पुण्य विशेषता. हरिकथा श्रवण करायचे का? हरि कीर्तन श्रवण करायचंय का? हरिदासा मुखे, ह्याच्या दासाच्या मुखातून असलं पाहिजे. कारण एखादा विद्वान वक्ता आहे, संस्कृत प्रचुर ग्रंथाचा प्रकांड पंडित आहे, अष्कलित संस्कृत बोलतो, त्याच्या मुखातून कथा श्रवण करण्याचा योग येईल. आनंदाची गोष्ट आहे, करात ना. पण एक सांगू का, त्याच्या मुखातून ज्यावेळेला तुम्ही कथा श्रवण कराल त्यावेळेला त्याच्या मुखातून कथा श्रवण करणारा श्रोता प्रभावित होईल. पण हरिदासाच्या मुखातून ज्यावेळेला कथेचं श्रवण घडतं त्यावेळेला श्रोता प्रभावित नाही, प्रभू भावित होईल. प्रभावित होणे हे व्यक्तिप्रतीचं आकर्षण सिद्ध करतं आणि प्रभू भावित होणे हे ईश्वराप्रतीचं आकर्षण सिद्ध करतं. एक वाक्य नेहमी सांगत असतो, कथाकाराला धरू नका, कथेला धरा. वक्त्याला धरू नका, वक्तृत्वाला धरा. कथाकाराला जे धरतात ना, पंचायत नाही. कथाकार बदलू शकतो, बिघडू शकतो, नुसता बदलू नाही. हो, वैकुंठ असे भाऊसाहेबांचं एक वाक्य आठवतं. भाऊसाहेब नेहमी म्हणायचे, अहो तुम्हाला कीर्तनकार पाहायचा आहे का? मग तुम्हाला कीर्तनकार पाहायचा असेल तर तुम्ही कीर्तनकाराला कीर्तनात पाहूच नका, म्हणजे डोळे बंद करा असा त्याचा अर्थ नव्हता. तुम्हाला कीर्तनकार पाहायचा असेल तर कीर्तन झाल्यानंतर पहा. कीर्तनामध्ये कीर्तनकार कीर्तन झाल्यानंतर तो काय करतो हे फार महत्वाचं आहे. कारण कीर्तन हा त्याचा व्यवसाय आहे आणि कीर्तनानंतर ते जे करतो ते त्याची आवड आहे. म्हणून वक्तृत्वाला धरा, वक्त्याच्या मागे लागू नका, व्यक्तिपूजक होऊ नका, नुसते कथेत बसू नका, कथा तुमच्यात बसू द्या तर उद्धार. राजा परीक्षित कथेत बसलेला नाही, कथा बसते परीक्षितीमध्ये. उद्देशच कथा श्रवण करणे, केवळ श्रवण इच्छा आहे. 60 वर्षात जे घडलं नाही माझ्याकडून ते फक्त आणि फक्त आता हे 7 दिवस सार्थकी लावायचे आहेत, मला कथा श्रवण करायचे, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि या उद्देशाने श्रोता ज्यावेळेला येतो ना, ज्ञानोबा बोललेत, आमच्याकडून फार मोठा भाग घेतला ज्ञानोबा. मनाचा मारू न करिता, इंद्रियाशी दुःख न देता, येत मोक्ष से आईता, श्रवणाची माझी. श्रवणाच्या माध्यमातून मोक्ष, काहीच करण्याची गरज नाही. श्रवण ही सांग उपासना आहे. उपासना म्हणजे ज्या उपासनेच्या द्वारा मानवी जीवनाचा उद्धार होण्याकरता उपांगांची गरज भासत नाही ते सांग. बाकीचे साधन आहेत पण त्यांना उपांग लागतात. योग ही साधन आहे, याग ही साधनाच आहे, पण उपांग आहेत त्यांना. योग करायचं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये लोकांना योग म्हटलं की फक्त रामदेव बाबा डोळ्यासमोर येतात. इकडची नागपुडी दाबायची, श्वास घ्यायचा, कोंडायचा, पुन्हा इकडून सोडायचा. अरे हा योगाचा एक भाग आहे, एक अंग आहे, ज्याला प्राणायाम म्हटलं जातं. पूरक, कुंभक आणि रेचक म्हणजे योग नाही. योगाचे 8 अंग आहे: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. 8 अंगांनी युक्त आहे योग. एकट्या प्राणायामाने नाही उद्धार होणार. योगश्चित्त वृत्ती निरोधा, पतंजलीने वर्णन केलंय. 8 अंग आहेत त्याचे. याग आहे, उपांग आहेत, त्याला मुहूर्त पाहावं लागेल, यजमान विवाहितच असला पाहिजे, ती पत्नी त्याच्या सोबतच असली पाहिजे, यज्ञ करायचा असेल तर भूमी योग्य असली पाहिजे,
सोन्याच्या फळाच्या नागराने नागरलेली असली पाहिजे. यज्ञ मंत्र सामर्थ्याने चेतवला असला पाहिजे. जितक्या दिवस तो यज्ञ चालेल तितक्या दिवस शुद्ध गायीच्या तुपाची धार त्याच्यात चालू असली पाहिजे. जो वैकुंठवासी गुरुवर वासुदेवजी महाराज मनाची हत्तीच्या सोंडी होती, टाटाच्या म्हशीची नाही, गावरान गायीच्या तुपाची धार. होता उद्गाता ब्रह्मा अध्वर्यू आदी करून हे 4 पात्र त्या ठिकाणी ब्राह्मणाचे असले पाहिजे. सुवर्ण मुद्राच दक्षिणा दिल्या गेली पाहिजे. हे उपांग आहे. शक्य होत नाही आम्हाला, एक करतो तर एक नाही होत, दुसरी अपूर्णता राहते. परंतु श्रवण सांग उपासना आहे. कशा प्रकारे? ना तेजे नापेक्षे जेवी विरजे असे ना पाहिजे जावडिया. अंधाराला दवळण्याकरता, अंधार नाहीसा करण्याकरता सूर्य इतर कोणाची अपेक्षा ठेवत नाही की असं झालं पौर्णिमेची रात्र संपल्यानंतर ज्यावेळेला प्रतिपदा येते त्यावेळेला सूर्य एकटा येतो, अंधार घालवतो. पण अमावस्येला रात्र काळकिट अंधार असतो, म्हणून अमावस्येनंतर येणाऱ्या प्रतिपदेला मात्र सूर्य 2-3 सूर्याची पिलं सोबत घेऊन येतो. काय गरज आहे त्याला? एकटाच पुरेसा आहे, त्याला सहकार्याची गरज नाही, आवश्यकता नाही. सिंह शिकारी करता निघतो, काय काय नेतो सोबत? पाशिके पोती वागुरा सुने ससाने चिकाटी खोचरा घेऊन निगती डोंगरा पारदी जैसे. ते त्यांनी निघावं, याला काहीच नाही. स्वयमेव मृगेंद्रता, याला बाकीच्याची गरज नाही. हा एकटाच समर्थ आहे. त्या पद्धतीने आत्मोद्धारा करता श्रवणी साधना एकटीच समर्थ आहे. तिला उपांगांची गरज नाही, बाई अवडंबर नाही, कशाचीच आवश्यकता नाही. चहा गोळ आहे, कशानी? साखरेनी. पुरणपोळी गोळ आहे, कशानी? साखरेनी. पेढा गोळ आहे, कशानी? साखरेनी. साखर गोळ आहे, कशानी? आमची. ती आमचीच गोळ आहे. तिला गोळ करण्याकरता दुसरं काही त्याच्यात टाकावं लागत नाही. त्या पद्धतीने श्रवणी सांग उपासना आहे. आत्मोद्धाराची हमी घेते. पण आत्मोद्धाराची हमी घेणारी ही साधना त्याच वेळेला फलद्रूप होईल ज्या वेळेला ती साधना परीक्षितीच्या भूमिकेत येऊन केल्या जाईल. येणाऱ्या श्रोत्यांनी कथेकडे पाहून श्रवण करावं, कथाकाराकडे पाहून नाही. अलीकडच्या काळातल्या आमच्या कथाकारांनी तर शुकाचार्याच्या चुका दुरुस्त करणं चालू केले. पोशाखापासून तर सहकार्यांपर्यंत. कारण तिकडचे ऑर्केस्ट्रे बंद पडले आहेत अलीकडच्या काळात. आता आमच्या व्यासपीठाहून चालू झाले. आयुधच म्हणेल मी मुद्दा, त्याची नावही माहित नाही पुरते. हे सगळं नाचणे उळणे म्हणजेच कथा नाही. सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी हा नियमच आहे. सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी, जेने करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, तिची नाही, श्रीहरीची. बस एवढे पद जरी लक्षात आलं ना, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. याच्याकरता कथा आहे. अशा धून वाजवल्या जातात. एका कथेगीत गेलो, धून वाजवता श्रोते अगदी तल्लीन झालेले होते, डोलत होते. म्हणजे इतकी कथा सांगतो, कधी श्रोता डोलत नाही, इतके कसे काय डोलायला लागले? एका सोबतच्या एका विद्यार्थ्याला विचारलं, का रे बाबा इतके कसे काय तल्लीन होतात रे? त्याने सांगितलं, महाराज अमक्या अमक्या पिक्चरच्या गाण्याची धून आहे, ते वाजवल्याबरोबर हे पाठ आहे यांच्या, म्हणून डोलायला लागले. आता मला सांगा, अशा पद्धतीचे जे श्रोते डोलत असतील पिक्चरची धून त्या ठिकाणी वाजल्यानंतर, खरंच कथा त्यांच्यात बसणार आहे का? ती बसणार आहे त्याच्यात? कथा बसणेच शक्य नाही किंवा औपचारिकता राहते. आणि म्हणून मी मुख्य वक्त्या श्रोत्याची जोडी सांगत होतो. परीक्षितीची अंतिम इच्छा एक आहे, श्रवण इच्छा. मृत्यूची भीती नाही आहे त्याला. एक वाक्य अधिक बोले, भयाच्या आणि भोगाच्या निमित्ताने आलेली धार्मिकता टिकत नसते. म्हणून भोगाच्या आणि भयाच्या निमित्ताने झालेले धार्मिक त्याच्या प्राप्तीपर्यंत ते टिकते. ते प्राप्त झाल्यात दोन्ही गोष्टी संपुष्टात येते. भय कशाला म्हणतात? भोग म्हणजे काय? पूर्वीचा काळ ज्यावेळेला चित्रपट वगैरे पाहण्याकरता जरा टीव्ही व्हिडिओची व्यवस्था नव्हती, तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी कुठेतरी एखादं चित्रपट गृह असायचं.
आणि एखाद्या माणसाला जर तो पाहायचा असेल तर तो जाताना तू चालतो का म्हणून कधी कोणाला विचारून जातच नव्हता, कारण त्यांना माहित आहे चालतो का म्हटलं तिकीट काढावं लागेल. बहुतेक चालतो का हा प्रश्न कथित जाणाराच माणूस म्हणत असतो, कारण त्याला माहिती आहे तिथे काही तिकीट काढावं लागत नाही. बसायची व्यवस्था असते, विनामूल्य असते, खुर्च्या असतात, कीर्तनानंतर प्रवचनानंतर चहापाण्याची व्यवस्था असते, जेवायची व्यवस्था असते. तसं तिथं नाही. मी एकटा जायचा, चित्रपटगृहामध्ये बसायचा, निम्मा चित्रपट झाल्यानंतर आजूबाजूला बघायचा, आपल्या गावात कोण कोण आहे. मग कोणी दिसत नव्हतं, भीती वाटायची 9 ते 12 पाहत असताना. रात्री 12ला आपल्या गावाला परत जाणं म्हणजे कठीण. मोटरसायकल नाही, कुठलं वाहन नाही, पायी म्हणा किंवा सायकलनी जास्तीत जास्त. तरी तू सोडत नव्हता, जिद्दी, निष्ठा त्याची. मला असं वाटतं निदान चित्रपटावर जेवढी निष्ठा आहे ना, इतकी जरी कथेवर असलीत ना, निश्चित उद्धार होईल कथे. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर गावाकडे निघतो, आणि मग कसा निघतो? चित्रपटाचं गाणं म्हणत नाही, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अखंड शब्दाची व्याख्या फक्त किती अखंड असावं चिंतन. जसं जसं गाव जवळ येते तसं तसं लहानपणापासून कुठेतरी ऐकलेलं असतं. गावाच्या जवळचं ते पिंपळाचं झाड, त्याच्या पुढचं ते चिंचीचं झाड, त्या पुढचं तो वडाचं झाड, तिथं अमुक अमुक कोणी आत्महत्या केली, कोणी अपघाती मेला, कोणी काय झालं, तिथं अमुक काय ढमुक काय, अशा चर्चा ऐकलेल्या असतात. झाड जवळ येतात ना, खोळकन जरी वाजलत ना, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी, आपोआपच गिर बदलतात ऑटोमॅटिक गाडीची त्याच्या. आणि कोटपर्यंत गावातल्या कुठल्या तरी गावातल्या माणसाची चाव लागली रे लागली की ते रामकृष्ण हरी कधी बंद पडतं ते त्याच्या लक्षात येत नाही. एकदम तो कधी करेशी लग्न माझे, मामा म्हणत थांब वैशाख लागू दे, मी आता म्हणलं थांब कोरोना जाऊ दे, मग लावू तुझा नंबर. धार्मिकता वाढली होती भयाच्या निमित्ताने. भय संपुष्टात आलं, धार्मिकता संपली. अंगाला ताप तर देव मा बाप, नाही तर मी देवाच्या बापाच्या बापाचाही बाप. ही स्थिती आहे. भोगाच्या निमित्ताने धार्मिकता येते लोकांच्या मध्ये. वारकरी संप्रदायामध्ये हरिराम म्हणायची पद्धती आहे, ती 2दा, प्रवचनात आणि पंक्ती. पण दोन्ही वेळचा हरिराम फार वेगवेगळ्या पद्धतीचे आहे. प्रवचनात ज्यावेळेला लोकांना हरिराम म्हणायला लावतो ना आम्ही, त्यावेळेला लोक हरिराम म्हणतात, हरे राम 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 हरे 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 कृष्ण. जसं आता चमच्याने पाणी पाजावं लागते, मरते काही वेळात. त्याचा घसा अवरुद्ध झाला, जसं कोरोनाने पडला. प्रवचनातला हरिराम शेजारच्याला ऐकू येणार नाही याची खबरदारी घेतल्या जाते. आणि पंक्तीतलं हरे राम 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 हरे हरे. जशी जशी जिलेबी बुंदी दिसते ना, वाढ दिसू द्या, फक्त अधिक स्वर लांबतात. असं वाटते कित्येकच लोक धार्मिक झाले. कोटपर्यंत टिकते होय हरे राम, नुसतं अंगारी येईपर्यंत. कुंडली कवरदा म्हटलं रे, म्हटलं की अमक्या महाराज की जे टमक्या मार ते तूच म्हण. जसं मिलिटरीला फक्त फायरच्या आदेशाची वेळ असते, फायर म्हटलं की 147 दड 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 दड, लाभ आहे बरकत आहे, लाभ आहे बरकत आहे. आणि मध्ये जर कोणी श्लोक म्हटला ना, जय जयकार करायला सुद्धा कोणाचं रिकामपण नसतं. ही भोगाच्या निमित्ताने धार्मिकता आहे. या दोन्ही धार्मिकता टिकत नाहीत. आणि मला प्रामुख्याने गोष्ट तुमच्यासमोर मांडायची आहे, हे राजा परीक्षिती धार्मिक झालाय. तो मृत्यूच्या भयानी नाही, मोक्षाच्या इच्छेनी नाही, तर मृत्यूला जाणून धार्मिक बनलाय. प्रामुख्याने मी विनंती करेन धार्मिक बनणाऱ्यांना की धार्मिक बनणाऱ्यांनो, भोगाच्या आणि भयाच्या निमित्ताने धार्मिकता येऊ देऊ नका. धार्मिकता यायचीच असेल, मृत्यूच्या भीतीनेही ती धार्मिकता येऊ देऊ नका. मृत्यूला जाणून धार्मिक बना. आणि ज्या दिवशी मृत्यूला जाणून धार्मिक बनाल ना, त्या दिवशी राजा परीक्षितीच्या पंक्तीत बसण्याच्या योग्यतेचे व्हाल. आणि ज्या दिवशी राजा परीक्षितीच्या पंक्तीत बसण्याच्या योग्यतेचे व्हाल ना, त्या दिवशी ही कथा
राजा परीक्षितीप्रमाणे आजही 2020 मध्ये सुद्धा तुमच्या उद्धाराची हमी घेते. श्रवणे तला परीक्षिती भूपती 7 दिवसा मुक्ती झाली द्या. हे फक्त त्या परीक्षितीची नाही, त्या परीक्षितीच्या भूमिकेत येणाऱ्याची सुद्धा मुक्ती निश्चित आहे, आरक्षित आहे, त्यात तीळ मात्र शंका नाही. म्हणून भगवान शुकदेव आणि राजा परीक्षिती मी सांगत होतो, भगवान शुकदेवानी श्रीमद भागवताची कथा श्रवण करून परीक्षितीला सांगितली, त्यानंतर त्यांचा उल्लेख येत नाही, ते कुठे गेले. राजा परीक्षितीने भागवताची कथा श्रवण केली आणि श्रवणाच्या द्वारा उद्धाराचा पहिला दुवा, पहिलं व्यक्तिमत्व श्रवणानंतर तात्काळ ज्याचा उद्धार झाला, अशा पद्धतीचा एकमेव सांगितला जातो तो म्हणजे राजा परीक्षिती. सुत शौनकाने कथा केली, श्रवण केलं. त्यांनी श्रवण केल्यानंतर त्यांना श्रवणानंद जरी मिळाला असला तरी कथा त्यांच्यामध्ये बसली नाही. केवळ यज्ञाची पूर्णता हाच त्याच्यातला एक प्रकारचा फायदा त्यांचा. अशा पद्धतीची कथा श्रवण करणे फळ देईल, पण ती कालांतराने, त्याला वेळ लागेल. नारद भगवान वेदव्यासांना कथा सांगतात, ही कथा श्रवण केली, ही फळ देते, त्यालाही वेळ लागतो. पण भगवान शुकदेव ज्यावेळेला राजा परीक्षितीला कथा सांगतात, त्यावेळेला ती कथा कालांतराने फलद्रूप होणारी नाही, तात्काळ फलद्रूप होणारी कथा आहे. मी दुआ सांगेल आणि थांबेल. गीता श्रवण केली कोणी कोणी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितली, पहिला श्रोता, दुसरा श्रोता ध्वजस्तंभावरी वानर, तिसरा श्रोता व्यास, भगवान वेद व्यासांचा शिष्य संजय, आणि चौथा श्रोता होता धृतराष्ट्र. 4 श्रोते. अर्जुनावर तात्काळ परिणाम आहे, स्पष्ट उल्लेखच आहे, कबुली दिली. नष्टो मोहम स्मृती लब्ध्वा तो प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव. नष्टो मोह, मोह नष्ट झाला. तो गेला जी सपरिवार घेऊन आपला परिवारासहित केला तेव्हा मोह माझा. ध्वजस्तंभावरी मूर्तिमंत शंकर आहेत, प्रश्नच नाही. त्यांनी श्रवण केले, ज्ञानोबारांनी वर्णनच केलं. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, ते भवानी प्रश्न करी चमत्कारुनी, ते हरू मने निज देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखीजे. अर्थात श्रवण केली म्हणून त्याचं ध्यान आहे, सांगता येत नाही, तो भाग वेगळा आहे. देवी जैसे का स्वरूप तुझे म्हणून वेळ मारून दिली. संजयावर परिणाम झाला. 11व्या अध्यायात पाहिलेलं विश्वरूप, त्याचा परिणाम 18व्या अध्यायात दिसतो. तस्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतम हरे पुतम हरे विस्मयने महान राजन वृष्यामी च पुनः पुन्हा श्रीकृष्ण म्हणे सदगदे वेळोवेळा. त्याच्यावरही परिणाम झाला, उशीर का होईना पण झाला. धृतराष्ट्रावर कुसली या विंसा बायाने सांगा शिका, तुला विचारलं का रे, का बोलतोस तू असा. धृतराष्ट्रावर परिणाम झाला नाही, पण वाया गेला असं नाही. ज्ञानापर्यंत द्राक्षी दूध घातले, ते वाया गेले ऐसे गमले, परी फळपाकी दुनावले दिशे जैसे. द्राक्षाच्या झाडाला, त्या वेलाला नुसतं पाणी नाही, दूध घालावं लागतं. नाशिक भागामध्ये जाऊन पहा, ते टाकताना वाया गेलं असं वाटतं, पण ज्यावेळेला त्याला द्राक्षाचा त्यावेळेला मग ते सार्थकी लागल्यासारखं वाटतं. धृतराष्ट्राला ऐकल्याबरोबर फायदा नाही झाला, पण ज्ञानानंतर शेखी अंधू तुही अवसरी सुखिया झाला. देह त्यागाच्या वेळेला त्याला पुन्हा गीतेचं स्मरण झालं आणि गीता तत्वज्ञानाने धृतराष्ट्राचा उद्धार झाला. कालांतराने का होईना. वैकुंठवासी व्यंकट स्वामी महाराज म्हणायचे, महाराजांनी माणसाने श्रवण हे करत जावं, पण हे मातीवर पडलेल्या शेणाप्रमाणे. ते तात्काळ जरी उठवलं तरी त्याला मातीचे कण लागतात. नाही चाललं गेलं, गौरीत रूपांतरण झाले शेण, उचललं तरी त्याला मातीचे कण लागतात. तसं तुम्ही आता श्रवण करता, लगेच मनन केलं, लगेच फायदा. कालांतर उतार वयात आठवण झाली, वाया नाही जाणार. कारण श्रवण एरंडेल तेलाचा जुला आहे. काही लोकांचे पोटे फार पक्के असतात, एरंडेल तेल घेताना त्यांना जुलाब होत नाही, पण एरंडेल तेल काम केल्याशिवाय बाहेर येत नाही. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, कधीतरी त्याचा
परिणाम दिसून येईल तसं श्रवण हे करत जावं. नाही परीक्षितीच्या भूमिकेत येता आलं, प्रयत्न करायला हरकत नाही, श्रवण करत जा. त्या श्रवणाच्या माध्यमातूनच इतर साधनांचा अवलंब करण्याची गरज नाही, उद्धार निश्चित होईल आणि तो सरळ स्फुटाचा व्हावा हीच भगवत चरणी प्रार्थना करून आजच्या सत्राला याच ठिकाणी पूर्ण विराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन